ठीक आहे. पंप पासून पंप काय करतात की प्रेशराइज पाणी बाहेर फेकतात, म्हणजे प्रेशराइज पाणी यातनं बाहेर येतं. आता जर तुम्ही हे बघितला तर हे फायर होस बॉक्स किंवा फायर होस कॅबिनेट. होस बॉक्स म्हणजे काय, हा बॉक्स आहे त्याच्या आतल्या पाईप ज्या आहेत त्याला आपण होस पाईप्स म्हणतो. म्हणजे तुम्हाला दिसतात माहितीला त्या दोन टाईप असतात, सिंगल डोअर होस बॉक्स, डबल डोअर होस बॉक्स. सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. सिंगल डोअर म्हणजे एकच होस पाईप असते आणि डबल डोअर म्हणजे दोन होस पाईप असतात. या होस पाईपची लेंथ एकाची 15 मीटर असते. किती? 15 मीटर. आणि 15 मीटर म्हणजे जवळपास 30 मीटर आपण लांब एका हायड्रंट वॉल पासून घेऊन जाऊन फायर फायटिंग करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ह्या ब्रँच पाईप असते. स्टँडर्ड भाषेमध्ये याला ब्रँच पाईप म्हणतात, आपण याला नोझल पण म्हणतो. हे नोझल कशासाठी आहे की जेट स्प्रे प्रेशराइज पाणी एखाद्या स्पेसिफिक वेळमध्ये जेट स्प्रे मध्ये बाहेर यावं आणि फायर फायटिंग व्हावी म्हणून हे नोझल आपण होस पाईपच्या सगळ्यात पुढं कनेक्ट करतो. तर हे कसं कनेक्ट करायचं, त्याची ग्रिप कशी बनवायची, हे कसं टेक्निकली पकडायचं त्यावर एकदा बघूया. आणि हा हाऊस बॉक्स लॉक असतो ऍक्च्युली. तर तुम्हाला या साईडला की वगैरे पण दिसत असते. ग्लास आहे आणि की आहे. ठीक आहे. ग्लास ब्रेक करायची, ही की काढायची, ओपन करायचं कॅबिनेट आणि यातल्या होस पाईप्स काढायच्या. यातल्या होस पाईप्स काढल्या की हा तुम्हाला हायड्रंट वॉल दिसतोय. हा पूर्ण हायड्रंट वॉल आहे. हे आहे ते हँडव्हील आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला ओपन होतोय, क्लॉकवाईज डायरेक्शनला क्लोज होतोय. ओके. त्यानंतर ही त्याची एम्प्टी कॅप आहे. त्याच्या आत एक वॉशर असतो. रबर वॉशर किंवा रबर वायसर म्हणतात. हे नसेल तर तुमची होस पाईप हायड्रंट वॉलला कधीच कनेक्ट होणार नाही. आणि जरी झाली तरी पाणी लिकेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. आणि ह्या कपलिंगला होस पाईप कशी कनेक्ट करायची बघा. आवाज आला आवाज आला थोडासा कट करा, म्हणजे हे एकदम होस पाईप हायड्रंट वॉलला फिट झाली. त्यानंतर हे जे आहे होस पाईपचा एंड डब्ल्यूपीएल कपलिंग आहे. ठीक आहे. तर त्याला दोन प्लस आहेत, म्हणजे ब्रँच पाईप फिट आणि अनफिट करायला हे दोन प्लस प्रोव्हाइड केलेले आहेत. सेम जसे आपण तो मारावा तसा हायड्रंट वॉल मध्ये लावल्यावर क्लिक करून आवाज आला. सेम इथे पण ठीक आहे. म्हणजे ब्रँच पाईप पण आपली होस पाईपला कनेक्ट झाली. आता ही ग्रिप कशी करायची, नॉर्मल आपण पाईप कशी पकडतो, ही सगळ्यात रॉंग मेथड आहे. ठीक आहे. फक्त रॉंग मेथड आहे. कोण सांगू शकतोय? कोणाला माहिती का कशामुळे प्रेशर असतं. एक्झॅक्टली राईट. आता आपण सगळ्यात बेसिक फॉर्म जवळपास डॉक्युमेंट 180 एलपीएम चा असेल. 180 एलपीएम म्हणजे काय, 180 लिटर्स पर मिनिट. एवढ्या क्षमतेनं तो पाणी बाहेर हे करतो, डिलिव्हर करतो. एवढ्या प्रेशरनं पाणी जर तुम्ही जर अशी पाईप धरला तर ती सुटण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि ती अशी वेळेवाकडे होणं तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या चेस्ट वगैरे हातापायाला लागून तुम्हाला इजा होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे अशी ग्रिप कधीच करायची. तर ग्रिप कशी करायची, तुमचा डावा जो हात आहे तो ब्रँचच्या बरोबर मध्ये लावला, उजवा तो only way to hold the hose pipe. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. सिक्युरिटी